हरिः ओं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधाय सुरसौख्यदुःखसत्कारणाय वितथाय नमो नमस्ते। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिर्विजन्तुः जायते प्राज्ञमौली सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निदत्तां सन्निधिं मानसे च। द्वैपायनोष्ठपुटनिःस्पृतमप्रमेयं पुण्यं पवित्रमथ पापहरं शिवं च यो भारतं समधिगच्छति वाक्यमानं किं तस्य पुष्करजलैः अभिषिञ्चनेन। जयति पराशरसूनुः सत्यवती हृदयनन्दनो व्यासः यस्यास्य कमलगलितं वाङ्मयममृतं जगत्पिबति अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नप्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। ॐ महद्भ्यः ॐ नमः अर्भकेभ्यः। वैशंपायन महर्षी जनमेजयाक हरिवंशाचे काणी तो मुखारशितास काली ब्रह्मदत्ताले दोगजन चेरडुवांक विश्वक्सेन म्हणतल्याक ताणे पट्ट बांदिलो अन्याकल्याक सर्वसेन म्हणतल्याक तो कुरुड जावन निमित्यान ताका पट्ट बांदिनी म्हणजे तसं आम्ही ऐकलींच। प्रयागाची रायो पुरुरो म्हणतसले एक रायल काणी आज येता म्हळरी बुधस्य तु महाराज विद्वान पुत्र पुरुरवाह तेजस्वी दानशीलश्च यज्वा विपुल दक्षिणः ब्रह्मवादी पराक्रांतः शतुभिर्युधिदुर्जयः आर्हता चाग्निहोत्रस्य यज्ञानांच महीपतिः सत्यवादी पुण्यमतिः काम्यः संवृतमैथुनः अतीव त्रिषु लोकेषु यशसा प्रतिमास्तदा। चंद्राल पूत बूदु ते बुधाक ಈಳ म्हणतलेलो ಒಟ್ಟು विवाह जाता हंगेलो पूतूची पुरुरवू म्हणू हे पुरुरवू म्हणजे तसलो चांग रीती राज्यभार करत आशिल्लो तो अशी राज्यभार करत असतना तागेल चंदाय पळोवन स्वर्गलोकाची अप्सरास्त्री उर्वशी म्हणतली ताका आश करून तागेले येवन राबता काही तांकां विवाह जाता। ते विवाह संदर्भारी ती तिनी निर्बंध घालता कंडिशन कसं म्हळ्यारी तीन येवची तसल संदर्भारी दोनी तिणे हे मेके म्हणता न्हय ताका हाडला ती सांगता मिगेल चेरडू विशीं हांव हाका चंद कोण पळोवंक घेवका तूं होर्डीक जात म्हण जर जाल्यार हाजी रक्षण तुगेली जबाबदारी। मागीर दोनी कंडिशन कसं म्हळ्यार तुमी कसन जेवता की तें म्हाका दिवचें न्हय हांव तें खायना म्हाका खाली तूप मात्र दिवका हांव तूप मात्र जेवतलें। तिन्नी कंडिशन तिन्नी निर्बंध कसं म्हळ्यार खंयचे संदर्भारी तुवें नागड जावन मिगेले येद्रा येवचें न्हय तर उजवाडान तूं नागड जावन दिसलो हांव तुका सोडता अशें म्हणून तिनी निर्बंध घालन उर्वशी पुरुरबाल ಒಟ್ಟು राबतकय तशी राबिल तसल संदर्भारी तिका म्हळ्यार तांकां दोग जाणांक 7 जन चेरडून जाताची
ಸುಮಾರು 59 वर्षपर्यंत पुरूरवा आणि उर्वशी वट्ट असताच ते 7 जण चिरडून कोण म्हणून म्हळे आयु अमावसु आणि विश्वायु ऋतायु दृढायु वनायु आणि शतायु म्हणून अशी ते 7 जण चिरडूवा हे खंयचे ते एक तीन अकस्मात खंयची एक शापा निमित्ती ती भूंयक आयली अशी पुरूरवाल वट्ट आशिल्ली जाल्यार देवलोकांतू उर्वशी ना म्हळ कुडले ताका सकी एक नातील म्हणून दिसलो तांकां देवतेक सकड प्रश्न करताच उर्वश खंय चमकल्या अशें म्हणून प्रश्न केलेलो तो वळी ती भूलोकांत आसा पुरूरवाल वट्ट आसा अशें म्हणून कळत की थंय तुकून सोदूच्या सूर करताच भूलोकांतू ततो विश्वावसुर्नाम तत्राह वदतांवर मया तु समयस्ताभ्यां क्रियमाण श्रुतपुरा ससहायो गमिष्यामि युष्माकं कार्यसिद्धये एवं उक्त्वा गतस्तत्र प्रतिष्ठानं महायशाः गन्धर्वागमनं श्रुत्वा शापन्तञ्च यशस्विनी राजान अब्रवीत् तत्र पुत्रो मे ह्रीयतेतिह खंयचे एक देवतेंक स्वर्गलोकांत उर्वशी ना म्हणून दिसली की तांणी ती खंयच म्हणून तांकां भुंयतास म्हणून कळ्ळें त्या संदर्भार विश्वावसू म्हणजे तसो एकलो गंधर्व हांव तिका सोदून हाडटा अशें म्हणून सांगून तो भायर सोरून येत काय येवची तसले संदर्भार पुरूरवाले राज्यांत तो प्रवेश करता तुका सकड दुसरे गंधर्व थंय आयिल्लींची प्रथम जावन तांणी कसं केलें म्हणून म्हळ्यार दोनी ती नेतान ते ताका मेके म्हणटाचे आमी 2 पिल्लां हाडलेलीं तातूंत एक पिल्ल अपहरण करता ते अपहरण जालें कुडले तिका तेणें फुडें सांगलां ती मिगेल चेरडूशी तुमी ताका राक्क आशिल्लें तुमी नुत्य आसाची म्हूण ताका एक म्हणे तिणें वत्ताय केलो ताका कसं करचें म्हणून कळ्ळी परत आनेक पटी आनेक पिल आसता त्या व्हरून गंधर्व आयलींच म्हळ्यार कुडले हक्का फुडें दीस हीण सकड तिगेले कसन असहन व्यक्त केलेली उडगासा येवन तो नागडो धांवता खंय म्हळ्यार हे चोरपणांनी जे सकड रात्री कालार ताकाची किलकीजनाक उजवाडू स्ट्रीट लायट हे सगळें पळोवचें जायना कसले पळोवचें जायना म्हणून म्हळ्यार तांकां तांगेलें काम जायना हे गंधर्व रात्रीचे आयलेची रात्री येवन ते पिल्ल व्हरताचे म्हणटाना हो नागड जावन धांवता काळोख कशें दिसना न्हू म्हूण घेवन जाल्यार कसं करचें त्या गंधर्वान कारण एक म्हणे हे विद्युत दीपशी मिंच आयल्यार कशें उजवाड जाता पळय त्यान म्हणे मिंचू तागेलो आंगार घालो तो प्रकाशीत जावन समोर नागड जावन ताका दिसलो खंय अशें दिसलो मागीर ती ताका सोडून घेवन ती सीदा देवलोकाक भायर सरून वता जाल्यार उत्सृष्टावरणो दृष्ट्वा राजा ग्रह्य गते ग्रहे अपश्यन्नो वंशी तत्र विललाप सुदुःखितः पुरूरवाक उर्वशी नाशी जीवन करचें मस्त कश्ट दिसलें तो एक नमने पिशेता खंय गेल उर्वशी म्हाका सोण गेल म्हूण अशी एक नमने तो बहु दुःखीत जावन तिगेले विरहान करता मस्त तिगेले उडगास काडताची अशी अशी तसले संदर्भारी एक पटी कुरुक्षेत्रांत एक सरोवर त्या सरोवरांत मस्त
अप्सरा स्त्री सकಡೆ येऊन नात आशिल्लेंचे ते नाता अशें तसो संदर्भ भारी तांत उर्वश आशिल्ले उर्वश हाका दिसली मागीर तिक्क कसन भंय म्हळ्यार हांगेल्या द्रा सकड हांवें हागेले विशय सकड सांगता की म्हूण दिसलें मागीर तागेले तिगेले वचून हो सांगता तूं म्हाका सोडून गेलेले निमित्यान म्हाका जीवन नाकशें दिसलां तूं म्हगेले वट्टी येवन राबका तेदान ती सांगता कसं म्हळ्यार पळय हांव आतां गुरबीण आसा हांव चेडूं जेतरी तुका ती चेडवांक वपसून मागीर हांव एक दीस एक रात तुगेले राबता अशें म्हूण सांगून ते प्रकार खंयची तिगेले पोट्टांत गेलेले तसले चेडूं मागीर ती 7 जन चेडूंक कोण आसत ते सर्व ते पुरुरवाक वपसून दिवन एक दीस तागेलो ओट्टू ती राबून मागीर भायर सरत खंय तीन भायर संदर्भ भारी पुरुरव निमगिता तूं केन्ना मिगेले राबका जाल्यार तूं कसो करका म्हळ्यार तिका सोडून राबच्याक हाका जायना तेन्ना ती म्हणटा खंय तूं गंधर्व जालो म्हूण तर जाल्यार हांव तुगेलो वट राबता ताका कसो करका म्हूण म्हळ्यार गंधर्व स्तोत्र पठण करून गंधर्वाल आराधन करका गंधर्वाल आराधन केलें म्हूण तर जाल्यार तूं गंधर्व जाता म्हूण अशी सांगून ती बाय सोरूंक वता बाय सोरचे वेळार हिगे लागीं चेडूं कसो आशिल्ली ती ताका वपशिता ताजी वट्टू ताण परत आसतना हातांत उज्जो एक हातांत उज्जो एक कडेन तागेलें चेडूं अशी घेवन घरा येवका म्हूण तागेले राज्य येवका म्हूण भायर सोरून येता संदर्भ भारी हें दोन घेवन घर प्रवेश करचें ना उज्जो एके उज्ज मात्र घराक घेवन घेवन वचका एके चेडवांक मात्र घराक घेवन घेवन वचका दोन वट्टू व्हरूंक उपाय ना म्हणलें ताणें वच्चे वाटेर एक कडेन उज्ज दवरलो चेडूं हांव सोडून घेवन येवन हांव हो उज्ज व्हरता म्हूण अशी लेखून उज्ज थंय दवरलो चेडूं आपोवन घेवन घरा गेलो आनी त्या चेडवांक घरा सोडलें परत तो उज्ज दवरलेले कडेन येतना उज्ज ना अशी उज्ज ना म्हणटना ताका एक नमूने दुख जाली थंय पळयल्यार एक अश्वत्था रूख आसा त्या अश्वत्था रुखा भितर एक शमी वृक्ष हे शमी म्हणजे तसले एक आमी होमांक आनी तें उपयोग करताची ताजी एक झाड ताजी भितर वेल्यान उठयला पुरुरवाक कसो करचें म्हूण कळ्ळी गंधर्वांक शरण जाता अशें शेजल्लां हांतू हांवें अग्नी व्हरका म्हूण लेखिल्लें जाल्यार हांगा पळयल्यार अग्नी बदल अश्वत्था रूख आसा ताजे वयरी एक शमी वृक्ष आसा कसो करचें म्हळ्यार ते गंधर्व कसो हागेले एक उद्देश आसा ते सफल जावका अशें म्हूण सांगून ताका सांगताची की ते दोन रूख आसा न्हू ताजे तूं मथन करी तें मथन केल्यार उज्ज मेळटा आमी अरणी मथन म्हूण करताचे यज्ञ संदर्भार खंयच्यो आमी कृतक जावन केलेलो तसले अग्नी यज्ञाक उपयोग सुचे बदलाक अग्नीची दोन रुखाचे एके रुखाक कांड्यो ते घश्टून काडचे तसले आतां विधान आसा त्या विधानार उज्ज सृश्टी केले खंय तो उज्ज सृश्टी घेवन घेवन तो घरा वता अशी ताण ती अग्नी घरांत घेवन गेलेले निमित्यान गार्हपत्य एके आहवनीय म्हणचे तसले नांव ते अग्नीक येता मागीर ताणें ती अग्नी तीन जावन विंगडन करता खंय तो विंगडन करून तशी ताका त्रेताग्नी म्हणचे तसले एक नांव येता अशें म्हूण म्हणटाची
गंधर्वेभ्यो वरम लब्ध्वा त्रेताग्निं समकारयन् एकोग्नि पूर्वमेवासीत् एलस्त्रेतामकारयत् एवं प्रभावो राजासीदैलस्तु नरसत्तम देशे पुण्यतमे चैव महर्षिर्भिः अभिष्टुते. अशी खंची हे पुरूरवान अग्नी हाण अग्नी घरांत दवर घेवन ते मागीर खंयची खंयची नमुने सकट यज्ञ कोण ते उपयोग करता की त्या यज्ञा निमित्त याजकाले इष्टार्थ ती अग्नी पुरयसितल जाली. अशी पुरूरव मागीर प्रयागांतू आणि प्रतिष्ठान म्हणजे तसले प्रदेशांतू मस्त काळ तो राज्यभार करून पुण्यवंतू म्हणून येता. अशी पुरूरवाल काण जाल मागीर जमदग्नी आणि परशुरामाल काण येता. म्हळ्यार कुशिका म्हणजे तसलो एकलो संतान म्हाका जावका म्हूण अपेक्षा पावनू इंद्र समान आशिल्लो तसलो चेडू म्हाका जावका अशें म्हूण तो योचन करता खंय. कुशिकस्तु तपस्ते पे पुत्रमिंद्र समप्रभम लभयिम अतितं शक्रस्त्रासाद्यभ्यत्य यज्ञवान् पूर्णे वर्षसहस्रे वै तंतु शक्रो ह्यपश्यत अत्युग्रतपसं दृष्ट्वा सहस्राक्ष पुरंदरः. सहस्राक्ष म्हळ्यार इंद्राकाश तसलो अन्य नाव. इंद्र समान जल तसलो चल्लो म्हाका जावका म्हूण ताणें आश पावली. त्या प्रकार ताणें तीव्र जावन आशिल्लो तसलो तपस केलो खंय. तेदना इंद्र कसलो लेखता म्हूण म्हळ्यार मिगेले म्हणके ताका एक चल्ल जावका म्हूण ताणें आश पावत जाल्यार तो चल्ल जालो मिगेले म्हणका आनी एकलो जल्म येता न्हय. ताजे घोस्कर हांवच तागेले गी पूत जावन वचून ताका अवतार घेता म्हूण सांगून तागेले एक अंशान वचून तो कुशिकालो पूत जाता खंय. ताका गादी म्हूण नांव येता. तागेल धुव गादील धुव सत्यवती म्हणटली. ती भृगुपुत्र जावन आशिल्लो तसलो रचिकाली पत्नी बायल. तिका चेडू ना चेडू म्हळ्यार चल्ल्या चेडू ना आशिल्लेंची. तसदोच वचून रचिकान कसन केलें म्हूण म्हळ्यार चेरू दोनी चेरू ताणें मंत्र शिले. मंत्र सोनू तागेले कोण ती सत्यवती लागी दिलें. हें हांतू एक दाखोवन दिता तो. हें पळय हें तूं खावत तसलें. हें पळय हें ती कोण ती गादी पत्नी तिक दिवका अशें म्हूण सांगून ते चेरू तिगेल हाता दितना ते दोन चेरू अदल बदल जाताचे. बायले दिवका आशिल्ले बायलेन खावचें आशिल्लें काणू ती आनेकलेक दिता. ही खाता ते ताका रचिकाक कळटा कसन की हें चेडूण जाला म्हूण. अशी चेडूण जाला म्हूण कळ्ळें फुडले ती पश्चाताप पावता. कसलें म्हळ्यार म्हाका अशेंशी चेडू जावका म्हूण मिगेल आश आशिल्ली जाल्यार अशी बदल जाली न्हय म्हूण तेन्ना रचीक सांगता कांय मना होर नाका पळय हांव ताका सगळ मिगेल तपस्सान हांव सम करता तें म्हूण सांगून खंयची ती गादी पत्नी आसा तिगेलांतू विश्वामित्रू जनना येवतश करता. सत्यवतीलांतू जमदग्नी जनना येवतश करता खंय. मागीर ती सत्यवती म्हणटली न्हंय जावन कौशिक नदी जावन मुखारसून वता. आयो पुत्रस्तता पंच सर्वै वीरा महारथाः स्वर्भानुनुता तनयां प्राभायां यज्ञेन्द्रप नौष प्रथमं यज्ञे वृद्धशर्म ततः परम्
रंभो राजिनेनाश्च त्रिषु लोके विश्वविश्रुताः. कोण हो जमदग्नी म्हणत असलो मागिरी तागेल हांतू परशुराम म्हणत असलो अवतार घेवन येता. मागीर विश्वामित्र म्हणत असलो ब्रह्मर्षी जाता. सप्तर्षी भितर एकल जाता. गायत्री मंत्र द्रष्टार जाता. हे जमदग्नीक रेणुराजाल निमित्ती जात असलो 7 जन चेरडू अंतू अंत्याचो परशुराम तपोविद्या समन्वित जावन धनुर्वेद पारंगत जावन तो ख्याती पावता अशें पण म्हणटा. मागिरी यत्र देवासुरो युद्धे समुत्पन्नो सदारुणे देवाश्चैव असुरश्चैव पितामहमथा ब्रुवन्. हे पुरोरवाले अन्यक्ल पूतु आयु म्हणून तक्का पाण्यंचेरडून जाताची. नवशु वृद्ध शर्मा रंभ रजी आणि अनेन म्हणचे तसले. तांतू प्रख्यात जावन रजील विशयारी सांगताची की हे रजीक 85 जन चेरडू महापराक्रम यावन आशिल्लो तसलो चेरडू ताका. तेदना देवांक आनी राक्षसांक म्हळ्यार देवतेंक आनी राक्षसांक एक म्हणे युद्ध जातकय. सक्कड हे राक्षस वट्ट जावन ब्रह्मा लागी एके ब्रह्माक वलसून घेवचे तपस करताची. तेदना ब्रह्म सांगता ते राक्षसांक तर तुमकां युद्धांतू जय घेवका म्हण तर जाल्यार भूंय तूं रजी म्हणचे तसो एकलो रायो तो आळवीक करतस तागेले वचून तुमी निमगेल म्हण तर जाल्यार तो तुमकां सहाय करता. तुमी तागेले वचून निमगया अशें म्हूण सांगून ब्रह्मान तांकां रजिले वच्चाक सांगलें. आयलेच दानव सर्व रजिले गायलेली. तेदना रज सांगता अड्ना युद्ध करूयेत. युद्ध केल्यार हांव तुमकां जय गळसून दिता जाल्यार स्वर्गाचें सिंहासन कसं आसा पळय तें म्हाका सोण दिवका. तशी जायत जाल्यार हांव तुमगे पर जावन युद्ध करता अशें म्हूण म्हणटा. तांणी सांगताची आमी युद्ध करचेच स्वर्ग सिंहासना खातीर. तुका दिवं जाल्यार आमी तुका आपूण व्हरून कसलें युद्ध करचें अशें म्हूण सांगून ते रजी लेगीत तांगेले कसन ते एक म्हणे ಒಪ್ಪಂದ ಜಾಯ್ನಿ तांणी सोडताच. मागीर परत देवत सकड वट्ट जावन ब्रह्माक तपस करताची. राक्षसाले विरुद्ध आमकां जय मेळका जाल्यार आमी कसन करचें अशें म्हूण निमगेल तेन्ना ब्रह्म तांकांय तशी सांगता. तांकांय हांव सांगलां तुमकांय सांगता भूंय तूं रजी म्हणचे तसले एकलो रायस तागेले तुमी सहाय मागले म्हण तर जाल्यार तो युद्ध खंडीत जयसून दिता. तुमी तागेले वचून निमगया अशें म्हूण आयल्याची रजी लागी निमगेल तांणी अशेशी आमी राक्षसाल वट्ट युद्ध करका. तुवें आमगेलो पर जावन युद्धांत भाग जावन आमकां जय गळसून दिवका. तांकांय तशी सांगता तो जय गळसून दिवच्यांत दोन उत्तर ना. हांव रणरंगा आयल म्हण तर जाल्यार तुमकां जय निश्चय जाल्यार खंयची ते इंद्र पदवी आसा त्या पदवी म्हाका घेवन दिवका. जायत म्हळ्यार इंद्रा गेलवल मागीर न्हय इंद्र पदवी जायत दिव्या अशें म्हूण सांगून युद्ध जाता. देवतेंक राक्षसांक युद्ध जाता. तांतो राक्षस सोलवताच. राक्षस सोलवली म्हण कोडले देवतेंक आतां मुख्य जावन देवेंद्राक तागेल कसन ते एक सिंहासन आसा तें सोड दिवका जालें. सोड दिवका जालें कोडले ताणें एक उपाय केलो. कसलो उपाय म्हूण म्हळ्यार
रजीक व्हड एक मेरवणी घेवन तो ताका पुरो मेरवणीक केली विजयोत्सव म्हणून सांगचे ताका रजीक घेवन देवतेंगेल विजयोत्सव केलो ते विजयोत्सव जावन आयल परांत ताका सन्मान समारंभ केलो साप्रनष्टां देवानां परमश्री श्रियं वशी निहत्य दानवान् सर्वान् अजहार रजिप्रभुः ततो रजिं महावीर्यं देवैः सह शतक्रतुः रजे पुत्रोऽहमित्युक्ता पुनरेवाब्रवीद्वचः हो रजी महारायो आमगेलो सर्वांक जय हाडसून दिलो तसलो महाशूरू हो महात्यागी महाउदारी आनी महाविरक्त जावन आशिल्लो तसलो अस्सल रायान आशिचकड भारी अप्रूप अशें म्हूण सांगून हो आमगेलो बापसू समान म्हूण सांगून व्हड फुलां माळ घालन ताका सन्मान केलो खंय इतलो सकट सन्मान घेतिल्ल्याक हांव कशें हांगेलें गे सिंहासन निमगुचें हांव हांगेलें सिंहासन निमगेलें कश्ट पडटा म्हळ्ळ ताणें दाक्षिण्यारी तो परत तागेलो राज्य आयलो राज्य येवन मस्त समय ताण आळवेक केल्ली भूलोकांत तो श्रेश्ठ राय जावन आसून परत वृद्धाप्य येयलें रोग रुजीन आयलें तो मृत पावता मृत पावल मागीर एक पटी स्वर्गांत इंद्राक भारी खूश जाली कसं म्हळ्यार तागेलें सिंहासन गटी व्हरलें हांवें आनी फक्कने कोणें निमगुच्या यानाची मेगेल्याक तो एकलो खंय पुणे तातोळ उडगास करत आशिल्लो की कसं की तो आतां ना मेगेल पट्ट गटी जालो म्हूण ताणें अशें लेखलें जाल्यार हो कोण देवते सकड वचून कोण की नारद म्हूण आसता न्हय नारदान वचून रजील दे 500 जन चेडवांक सांगलें खंय पळय तुगेलो अन्नान राक्षसाल ಒಟ್ಟು देवते पर जावन युद्ध करून ती देवत पूरा गेलवलींची राक्षस सोलवलींची तेद्दान देवतेन तुगेल अन्नाक स्वर्गाचें सिंहासन दित म्हणून सांगिल्लें कारणांतरान ताका घेवच्या जाय न्ही तुमी आतां 500 जन आसाचे तुमी 500 जनान कसम करता म्हळ्यार सीद वचून देवतेंक गेले गी तुमी निमगोका सिंहासन निमगोका दिनी म्हूण तर जाल्यार गे तागेलें युद्ध करता अशें म्हूण सांगलें अशें म्हूण सांगलें की तांणी 500 जन कोण ते रजील चेडू आसाची तांणी वचून खंय देवतेले खंयचे ते स्वर्गाचे इंद्राले सिंहासन आसा की ते आमकां दिवका म्हूण युद्ध केलें युद्ध असामान्य युद्ध जालें देवत सोलवलींची रजील 500 जन गेलवलींची अशी गेलवलींची तांणी मळ्ळी कुडले देवेंद्राक आपणेलें खंयचें तें एक सिंहासन आसा तें परवश जाला म्हूण एक नमुने दुख्ख आयलें तांणी सक्कड वट्टी जावन बृहस्पती आचार्याला घेताचे अशेशी स्वर्गाचें सिंहासन आतां रजील 500 जन चेडवान घेतलां तें कांय पुणे कोण आमी परत घेवका न्हय जाल्यार देवतेंक स्वर्ग म्हणचे नाशी जाता हाका अर्थ ना तूं कांय म्हण एक उपाय सांगका म्हूण सांगलें खंय जायत म्हणाल बृहस्पतीन सांगलें तांकां की तुमी म्हाका स्वल्प दिसाचे अवकाश दिया हांव स्वल्प दिसान हाका योग्य जालें तसले मार्ग कसो आसा ते सोदून दिता अशें म्हूण सांगलें
तशी कालावकाश निमगोनो ताणी एक चारवाक शास्त्र म्हणून एक शास्त्र रचन केलें खंय बृहस्पतीन. चारवाक शास्त्र म्हळ्यार नास्तिकवाद. नास्तिकवादांतू कसं म्हणून सांग म्हळ्यार ते आयकुच्या भारी खूश जाता. नास्तिकवाद भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एक पटी देह भस्म जावन गेल मागीर ते वापस येता म्हणची ते कशी. साल माडी तुप्प तिन्नो येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भव. खंयचे वाटेन तूं प्रसिद्ध जावचे कशी ती वाट धरी. देव ना धर्म ना व्रत ना पुरा पट्टीची कोणाक पूज करका म्हणना. आमी सम आसले सई सम आमी खुश आसका. आमी खुश आसा कसो करका कित्याक करता रावचे. हे शास्त्र ते 500 जण चेडवांक समची शिकेन खंय. पुरा अधर्मी जाले. अधर्मी जाले तांगेले व्यक्तित्वांत सकड दोश येवचे सूर जाले. आमी खंयचे एक बुरकुळ्यान तो उद्दा भरल्या रे तो बुरकुळ सम आसले ते उद्दा भरलेले तशी आसता. तर ताका खंय पुणे वाट्टे सच म्हण तर दिलें ते वाट्यान तोल्यान एक 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 हुंड जाल्यार भायर वतर रावता. व्यक्तित्व दोश म्हूण सांगता हाका. व्यक्तित्व दोश म्हळ्यार जन्मतः चेडू कसने शिकून येना जाल्यार समाजांत वाडता वाडता आसतना ताका संस्कार म्हूण दिताचे. कशे संस्कार दिवचे म्हूण सांगल्यार केन्नाय आमी आयकूत तसले काणी ही देवस्थानांतू भायर एक मेटला लागे फातर दवरताचे आनी भितर ताजी वट्टू आशिल्ली शील ती चिकेक चंद कोन केत्तून 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 कित्तून किलकी दीस वर्क केत्तून ताका एक रूप हाडताचे. रूप हाणो ताका एक संभ्रमार प्रतिश्ठ करताचे. प्रतिश्ठ केले मागीर तांतू देवाक आवाहन करताचे पूजन करताचे. पुरो लोक ताका पांय पडताचे खंय. म्हळ्यार भव्य जावन आशिल्ली तसली खंयची ती देवता प्रतिमा येद्रास आमी कसन निमगेल की ते दिता. जन सकट गेल मागीर रात्री भायर आशिल्ले फातर भितर आशिल्ले फातराले उरलेत खंय. माराया तुवेंनी हांव वट्टू आशिल्ली न्ही थंय तुगेले एक चान्स पळय मिगेले एक ग्राचार पळय. आयल्यान पुरो तांगेले पांया चिपकल मिगेले आंगा घश्टूचे आनी तुगेले वचचे आनी तुका नमस्कार घालचे सुत्त काडचे तुका अलंकार करचो तुका परमाळा सकट दवरचे. म्हाका ग्राचार म्हूण माराया. तेदान तो भितर आशिल्लो फातर सांगता खंय पळय हांव अशी जावका जाल्यार म्हाका ते शिल्पीन मारलें लस कातरलें लस हूण घालन म्हाका हुणसाण दिलेले लस म्हाका कितले कश्ट दिला म्हूण म्हाका गोतो. तितले कश्ट घेतिल्ले निमित्यान हांव कितले गौरवाक पात्र जालें पळय. खंयचेय एक व्यक्ती कशी गौरवाक पात्र जाता म्हळ्यार खंयचे कश्ट येताची ते बरेपणां येताचे म्हणून लेखून घेवका. ते तर लेखनी म्हूण तर जाल्यार नास्तिकवाद. सम खा पोटभर खा आज मेळ्ळेलें तेन्ना खा फाय मेळटा म्हूण खंयचेय गॅरंटी ना. अशी लेखत लेखत वचून तर तो व्यक्तित्वान तो एक एक रंध्र करून घेता म्हूण म्हळ्यार तागेले चांगूण कसन आसाची ते व्यर्थ जावन भायर वताची भितर कसन सत्व ना. 500 जण रजील चेडवांक हिंचे जालेले तांणी अशी सोलवलींची म्हळ्यार कसने ना कांय शक्ती ना राज्यभार कोडची तसल ताकत ना दुर्व्यसन दुरभ्यासू
एक नमने तांकां कळंक येवच्या सुरजेल की मागिरी तांकां देवते वचून सोलशिता ती अशी खंयची एक नमने नास्तिकवाद म्हणत तसलो हाजी काही आसता ते नास्तिकवाद म्हणत तसलो आयकुच्या भारी खूश जाता जाल्यार कोण ते अनुश्ठान करता की तांकां बरें जेवना म्हणची तसली एक की काणी हांतू येता तस जावचें न्हू रुजी म्हणटलो कोण आस की तो धर्मपरायण जावनाशिल्लो येतो धर्म ततो जयः येतो राज ततो धर्म हा म्हणके तागेलें नांव ख्याती जावन आसता काय अशी खंयची एक चांग कर्म केलेलें आसा की तें आमगेल वट्ट येताची अशें म्हणून हे रजील काणे निमित्त आमकां कळटा मागीर परत धन्वंतरील काण येता कथम धन्वंतरिर्देवो मानुषेष्विह यज्ञवान् वेदितुमिच्छामि तन्मे ब्रूहि यथातम् वैशंपायनवाच धन्वंतरे संभवे ओयं श्रूयतां भरतर्षभ जातस्य हि समुद्रात्तु मध्यमाने पुरामृते उत्पन्न कलशात् पूर्वं सर्वतश्च श्रिया वृतः अभ्यसन् सिद्धिकार्यं हि विष्णुं दृष्ट्वा हि तस्थिवान् अभ्यस्तुति होवाच तस्मादब्जस्तु सस्मृतः अब्ज प्रोवाच विष्णुं वै तव पुत्रोऽस्मि वै प्रभो समुद्र मथन जलेले आमकां गोतस देव आणि असुर दोन्ही कोण ते विंगड जावन आशिल्ले तसले वर्ग आसा की ते दोन वर्ग वट्ट सेरून समुद्र मथन करतात समुद्र मथन करतना चांग वस्तू येता वायट वस्तू येता तांतू धन्वंतरी म्हणजे तसलो उद्भव जात खंय तिका अब्ज धन्वंतरी म्हणून सांगतात अजित नामक परमात्मा यज्ञान त्या येवन ही धन्वंतरिली कसन ते म्हाका हविश जावका म्हण निमगेल तेदना तुवें मुखारी चंद्रवंशांतू जनना आयल तवळी तुका हवीस दिवची जाल्यार आमी योचन करूं अशें म्हूण सांगलें पुनः हे धन्वंतरी यज्ञ आहुती खातीर जावन जन्मा येत खंय भरद्वाज म्हणटल्यान ते धन्वंतरीक आयुर्वेद शास्त्र सकड शिकयताची हो धन्वंतरी मागीर आयुर्वेद शास्त्र प्रतिपादन करता धन्वंतरे संभवोऽयं श्रूयतां भरतर्षभ अष्टधात्वं पुनश्चैवम् आयुर्वेदं विधास्यति अवश्यभावी ह्यातोऽयं प्राग्द्रष्टस्त्वब्जयोनिना हागेले एक कृती रचन केलेलं ताण पुस्तक म्हळ्यार ग्रंथ ताका अष्टांग लक्षण म्हणून सांगताचे आजी धन्वंतरीले स्तोत्रस धन्वंतरी मंत्रस कोण धन्वंतरीले नामस्मरण करत की तांगेले कसल रोग आसाची ते दूर जाताची म्हणून अशी प्रतीत जावन आसा तागेल पूतू केतुमान म्हणून ते केतुमानाल पूतू भीमरथ म्हणून ते भीमरथाल पूतू दिवोदास म्हणून हे काणयेंतू येता ही काशीची काणी अविमुक्त क्षेत्र म्हणून सांगताच दिवोदास म्हणटलो काशी क्षेत्र आळवीक कोरून अशें तसलो एकलो राय वैशंपायन उवाच दिवोदासस्तु राजर्षिर्नगरीं प्राप्य पार्थिवः वसति स्म महातेजाः स्फीतायान्तु नराधिपः वारणासीं महातेजा सिद्धिक्षेत्रं महेश्वरः
दिवोदासेन ताज्ञात्वा निविष्टम नगरीं भवः. धर्मात्म जावन आशिल तसलो दिवोदास म्हणतलो काशी म्हणजे तसलं एक नगर तो आळवीक करत आशिलो. अशी आळवीक करत असल ते एक काशी म्हणजे तसलं एक पंथा स्मशान जाता. ते कशी जाता अशें म्हळ्यार ईश्वराक आनी पार्वतीक लग्न जल्मागेरी तांणी हिमालयांत वास कोर नासताचे. पार्वतीक परमेश्वरा वैरी भारी मोग आस. तागेल सर्व रितीर तांगेल दाम्पत्यान कथेन दोश नाशिलो. जाल्यार पार्वतील आवसो मेना ती कसन म्हळ्यार ताका ईश्वराल वैरी ಸ್ವಲ್ಪ अतृप्ती म्हळ्यार ताका पळयल्यार तो रुंडमाल दवरून घेनास, हातान तो डमर दवरून घेनास आनी तागेले आंगार घालचे तसले वस्त्र ते चर्मांबर अशी सकड तिका त्या सकड पळोवच्याक समजायना. भिक्षा पात्र ते तिका लागनी. सांगता कोणे पुणे येता हांगा घरांत येयले तवळी हांवें हो आमगेल जावई म्हणून ताका दाखोवचें म्हाका चिक्की अळशीक करता अशें म्हणून ती पार्वतीला सांगता खंय. तेदना पार्वत सांगता तें तांगेलें एक स्वरूप तें दारिद्र्य न्हय वैराग्य. दारिद्र्याक आनी वैराग्याक व्यत्यास आसा. तांणी वैरागी तशें तशें आसो. आतां तुका तांणी लग्नाक पूण तर गेलें तांगेलें अशी सांगून सोडता खंय पडे आमी राबच्या एक खंय पण एक जागो एक घर खंय मेळत की पळयता अशें म्हूण सांगून ती परमेश्वरा लागीं अशी सांगता खंय मस्त दीस आमी अशें हांगा राबचे सम न्हय. आमी खंय पण एक दुसरो जाग पळोवच्यांग अशें म्हणून अशी तिणे निमून घेतिल्ली तेन्ना तो हिमालय सोडून दुसरें एक स्थळ सोदूच खातीर जावन तागेले भूतगणांत एकलो निकुंभ म्हूण आसा. ते निकुंभाक सांगता खंय पूण एक आमी आरामार राबका खंय जाग आसा की म्हूण एक पळय आनी आसा म्हूण तर जाल्यार कशी राबयता कितें म्हूण योचन करून ताका एक वेवस्था करी म्हूण ते निकुंभाक ती जबाबदार दिता. तो निकुंभ म्हणजे तसलो भूत ते भूतगण तो थंय तुगून भायर सोरून येवन सकड सोदीत आसता तसलो संदर्भ बारी ताका काशी नगर जावयेत म्हूण दिसता. म्हळ्यार लागीं न्हंय आसा आनी चांग स्थळ म्हूण अशें दिसिल्लें तेन्ना ईश्वरा लागीं येवन सांगता खंय तो भारी चांग एक स्थळ आसा लायक उदकाक व्हडचें तसलें गंगा न्हंयचे तिरार आशी तसलें व्हड जालें तसलें एक स्थळ तें तस जावचें सोनू आमी थंय वचून तुवें राबचें जाल्यार वेवस्था करताची अशें म्हूण सांगलें. ताजे वट आनी एक विशय सांगलो कसो म्हळ्यार थंय राबयत आशिल्लें जाग चांग हय जाल्यार राबच्याक खंय जाग ना. एकदम जना किट्ट खंय पळयल्यार थंय जना. हो जाल्यार एक काम कर मरे कांय पूण एक उपाय कर न्हू तो गांव एक खाल कर तशें जाता की पळय म्हूण हे भुताक ईश्वरान सांगलें खंय सय हांगा सगळें आसलें एक नमुने काम मेळ्ळें म्हण तर जाल्यार करतात ते ईश्वराल अनुज्ञ म्हूण सकून तो कोण गंधर्व जावन आशिल्लो तसलो कोण भूत जावन आशिल्लो तसलो निकुंबो ते वारणासींत एकलो काप्पणीचे आशिल्ले खंय
तागेल नांव कुंडक म्हूण. ते कुंडक म्हणचे तसले नापिताक येवन रात्री स्वप्नांत येवन उलयता. कसन म्हूण म्हळ्यार रे पळय, म्हाका सम पळय, मिगेलो म्हणके आशिल्लो तसले एक मुर्ती निर्माण करता तुवें. चांग मुर्ती निर्माण करून घेवन गांवची भायर ती प्रतिश्ठ करता. प्रतिश्ठ करून देवालय रचन करून सर्व भक्तांनी थंय येवची तसले सगळं तूं वेवस्था पळोवन घेवका म्हूण ताका स्वप्नांत येवन सांगलें. ताणें तशी केलें तें. कुंडक म्हणचे तसले नापितान कोण आपणेले स्वप्नांत आयला की निकुंभ म्हणचे तसले ते भूतगण तसली मुर्ती करयली. ती मुर्ती प्रतिश्ठापन करच्याक देवालय निर्माण केलें आनी ते देवालयांत हे भुतां प्रतिश्ठ केली. मस्त जन म्हळ्यार गांवचे भायर ते मस्त जन येता आसाची मागता आसाची मागीर सकट मेळना तांकां. पुराचे कसकसान मागता की ते सगळें मेळना. हें तांचे रायो दिवो दास म्हणटालो. ताका खबर गेली थंय एक देवालय आसा निकुंभ देवालय म्हणून. थंय तर वचून मागलें म्हूण तर जाल्यार आमी मागील सगळें मेळटा. हय वय जाल्यार एक काम करुया, म्हाका चेडूं नाच. तस हांव म्हगेल्या बायलेक पेटयता, साव करचें सांगता, भक्तीन मागच्या सांगता, चेडूं जातलींच. अशें सकट मस्त जनांक जाता म्हण तर जाल्यार आमकां जाल्यार जायना म्हूण तागेले बायलेक थंय ते खंयचे ते निकुंभ मंदिराक पेटयत खंय. ती थंय येवन पूजा करता, सेवा करता. सकट केल्यार ते फलसना. फलसना म्हणून कळ्ळें की ताका कोप येता खंय. कोणाक दिवोदासाक रायन वता तो तें मंदीर कसन आसा तें पडोवका तुमी. कसलें म्हळ्यार सकट जनांक मागील दिता म्हणटा तसले निकुंभ खंयचे ते एक देव आसा, म्हाका ताणें म्हाका जावका जाल्यार दीन. तातूंत तें मंदीर पडया म्हूण सांगलें. हातूं कसलो सूक्ष्मता आसा म्हूण म्हळ्यार खंयचे एक देवालय जिर्णावस्थेर आसा म्हूण तर जाल्यार तें आमी बांदूच्या प्रयत्न करता. बांदिल्लें देवालय पाडूचें वचना. खंयचे एक गांवांत बर जेवचें कशें म्हूण म्हळ्यार थंय आशिल्लें तसलें देवालयांनी वयता. मस्त जन मस्त नमुने येवन थंय प्रार्थना करताची, देवाक स्तुती करताची, ते सानिध्य वाडच्याक कारण जाताची. जाल्यार जी बांदिल्लें तसलें मंदीर पाड पडलें म्हूण तर जाल्यार ताजेन त्या गांवांक दोश आसा. हें दिवोदासाक कळ्ळां की कळ्ळी की एक गांव खाल करता म्हूण खातीर जावन एक उपाय केलेलो. म्हळें ताणें ते दिवोदासान खंयचे ते तागेले सैनिकांकी कार्यकर्त्यांकी साकून सांगून ते सगळे देवालय पडलें. देवालय पडेल फुडलें खंयचे ते एक निकुंभ देव आसा ताणें शाप दिलो खंय, हो गांव पाळपण असो स्मशान जावं अशें म्हूण ताणें शाप दिलो. दिवोदास राज्य सोडून वता. थंय आशिल्लें सगळें जन म्हळ्यार तेजे कडेन न्हयना तेल सगळें गांवांत जनांक आश पावता तसले आनी सूख पावता तसले, खूश पावता तसले विशय खंयचे नाशी सकड गांव सोडका पडलो खंय. रायान गांव सोडलो, जनान गांव सोडलो,
पुरा जनान गांव सोड मागीर गांवांत जेन्नाच 1000 वर्स पर्यंत काशी ती निर्जन प्रदेश जावन आशिल्ली. ईश्वराक खुशी जाली. खंय जाग ना म्हणून सांगिल्लें नवें आतां जाग वचा आनी वचून काशी राबया म्हूण येवन विश्वनाथ स्वरूप घेवन ताणें काशी येवन तो राबलो. खंय भारी खुशी. लागींची गंगा तीर त्या गंगा तीरांतू आशिल्ले सकड वेगळे 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 सकड देवता मंदिर, हरी मंदिर, बिंदू माधव सन्निधी, जन केदनाय थंय देवाल स्तुती करताच. येवन पार्वती परमेश्वर दोग जन थंय राबलींची जाल्यार पार्वती कशें बेजार जालें. खंय तुमी वसून वसून स्मशाना येवन आमकां राब बसून घेतलो ना. पुरा जनान सोडलेल्या गांवांत आमी येवन राबचें वे. अय्या हांगा नाका बा आमी दुसरे कडेन खंय फुडें वचून राबया. ती म्हणेल खंय अशें अशें ना गो जायना. पळय हें कितलो चांग प्रदेश म्हूण म्हळ्यार अस्सल एक न्हंयचे प्रदेश हा रे. इतलो सकट देवता सन्निधीन तो हांव येवन राबला म्हूण म्हळ्यार म्हाका हांगा तुकोन आनी सोडूं मन ना. हांव हें सिद्ध क्षेत्र म्हूण सांगता, अविमुक्त क्षेत्र म्हूण सांगता. हांव हांगा तुकोन येना. परत ती म्हणटा वय तुमी सांगताची कोणे पुणे आयल्यार एक फूल कुंकूम दिवका हळद कुंकूम दिवच्या बायल मनीस नाची कसं करचें ह्या गांवांत राबून. तूं कसो जेवका जाल्यार कर मरे ती. हांव हांगा तुका सोडा अशें म्हूण ताणें हट धरलें. खंय पळयलें थंय राम नाम आयकतस खंय थंय खंयचे हे क्षेत्रांत राम नाम जप करतलीं, राम नाम श्रवण करतलीं. पुरा खंय पळयलें रे देवताचे नामस्मरण आयकता. अशी काशीन तूं सदा रामनामामृत पान करत विश्वनाथ स्थिर जावन थंय राबलो. तस जावचें सोनू काशीन तूं कोणेची मरण पावताची म्हण तर जाल्यार तांगेल्या कान्नांत राम नाम सांगताच खंय. तितलो प्रसिद्ध जावन आशिल्लें तसलें एक क्षेत्र जालें तें. अशी खंय बीदी बीदीन तूं खंय खंय आसत ते प्लेसान सकड रामनाम जप करताची ईश्वरू पार्वतीक सांगता तूं वरकची रामनाम स्मरण कोरका. ताजे अद्भुत शक्ती कसली म्हूण तुका कळटा म्हूण सांगता खंय. कसले म्हळ्यार पार्वतीक केन्नाय विष्णू सहस्रनाम पठन करतले अभ्यास आशिल्लो. विष्णू सहस्रनाम पठन करनाशी ती जावना. ती केले क्रम म्हण मस्त जनांक तांग गेलो जाल्यार तसले एक क्रम आसा. एक कसा म्हळ्यार विष्णू सहस्रनाम पुर्ती सांगता ते सांगलें मागीर देवा पांय पडचें मागीर जेवणा तयार की जेवण करचें हें सगळें करचें. एक पटी हाका खंय की भाय सरका जाला पार्वती आपूण होरका ही नामस्तोत्र पठण जायना. गडबड जाता ताका. कितलो वेळ तुगेलें अशें म्हणलें कोण तो तिका सांगता खंय तूं 3 पटी राम नाम सांगलें म्हण तर जाल्यार 1 पटी विष्णू सहस्रनाम सांगलें म्हण जाता. कसन तें श्रीराम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. राम 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 म्हूण सांगलें म्हण तर जाल्यार भक्तीन श्रद्धेन करता ते सांगिल्लें खंयचे ते एक प्रमाणाक सहस्रनाम सांगिल्लें तसलें पुण्य मेळटा. कशें म्हूण म्हळ्यार 1 पटी तरी राम नाम सांगलें म्हण तर जाल्यार ते 10 पटी विष्णू नांव सांगिल्लें म्हणके. तरी अनेक पटी राम नाम सांगलें म्हण तर जाल्यार 100 पटी विष्णूले नांव सांगिल्लें म्हणके. 3 पटी तरी
ते राम नाम सांगले म्हण तर जले 1000 जाता म्हळ्यार 10 वंट्यान ते चढता वता अशें म्हूण सांगता. अशी रामनामाचे महिम सांगता पार्वतीक परमेश्वरू. पार्वती परमेश्वर सहित जावन काशीन त्रापताची वाराणसी म्हणटा ताका वाराणसी थंय तो स्थिर जावन राबतलो तसलो जाल्लो. आजी काशी म्हणचे तसले विश्वनाथ क्षेत्रा निमित्त बहु प्रसिद्ध जावन आमगेले धार्मिक परंपरेन तो मात्र न्हय इतिहास परंपरेन जाल्यार रिते ख्याती पाविल तसले एक क्षेत्र जावन आसा. अशी हे दिवोदासाले परंपरेन तो मुखारी अलर्क म्हणचे तसले एकलो राय येवन ते काशीन तो मुखारी आळवीक करता. मागीर क्षेमक म्हणचे तसलो राक्षस संहार जावन मागशी मुणकेची काशीची वैभव म्हळ्यार 1000 वर्सां मागशी स्मशान जावका जाल्यार फुडें कशी जन रातच्याक थंय जाग ना त्या नमुने जनसंदणीन भरल तसलो नगर जावन आशिल्लें. परत तशींची तें नगर ख्यात जाता अशें म्हूण सांगून ताजी ती काशी क्षेत्राची अविमुक्त क्षेत्र महिमा थंय हरिवंशांत सांगिल्ली हांगा समाप्ती जाता. परत मुखारी काणी जनमयजयान निमगील तशी वैशंपायन आनी मुखार शितासाची मायकलींची पितृदेवतेन तो सुस्वदा म्हणचे तसले एक गण पितृदेवता हांगेल धुव विरजा म्हूण. ती विरजा म्हणचे तसले ती कोण ती बायल मनीस आसा सुस्वदाली धुव तिक्कानी नवशाक विवाह जावन तिका सजन चेरडून जाताच. यती ययाती संयाती आयाती नियती आनी कृती म्हूण उत्पन्ना पितृकन्यायां विरजाया महोजसः नहुषस्य तु दायादाः षडीन्द्रोपम तेजसः यतिर्ययाति संयाति रायाति पंचको भव सुयाति षष्ठस्तेषां वैययाति पार्थिवो भवत् यतिर्ज्येष्ठस्तु तेषां वै ययातिस्तु ततः परम. कोण हे नवशा आनी विरजींतू जन्म आयल तसले कोण 6 जन चेरडू आसा की तांतू ययातील काणी विशेष जावन सांगताचे. ययाती म्हणजे तसले राय तो शुक्राचार्याल धुव देवयानी म्हणतलेले ಒಟ್ಟು लग्न जाता. तिग्गेलंतू ताका 2 जन चेरडू ययातीक देवयानील निमित्ती 2 जन चेरडू यदु आनी तुर्वसु म्हणजे तसले 2 जन चेरडू. हे ययातीक वृषपर्व म्हणजे तसले एक राक्षसाल धुव शर्मिष्ठा म्हणजे तसली तिगेल ಒಟ್ಟು ಈ लग्न जाता. तिगेल हांतू हाका 3 जन चेरडून जाताच. द्रुयु अनु आनी पुरु म्हणजे तसले अशी ಒಟ್ಟು ताका 5 जन चेरडून जालींच. हे चेरडुवांतू ययाती संभ्रमारी तग्गेल कसल राज्यभार करता काही कशी राज्यभार करता म्हणजे तसले त्या नमुने तग्गेल पळोवन इतरांनी अनुसरण करका त्या नमुने राज्यभार करता. ताका देवेंद्रूची एक रथ दितकय त्या रथार बैसून ययाती महाराज दिग्विजय करता. कोण आपण्या पशी कोण कोण सकड महामंडलाधिप आसा की तांक सकड युद्धांत सोलशिता आनी धर्मिष्ठ जावन राज्यपालन करता. अशी करत करत आसतना ताका अकालीक वृद्धापी येवचे. ते शुक्राचार्याले शापा निमित्ती येवचे तसले. अशी अकाल वृद्धाप्य यात म्हणटाना ताका आनी तागेलो राज्यभार पुर्ती जाय निमी गेलो. हांव मस्त सकड योजनांनी घालेले आशिल्ले ते सकड योजनांनी करता जाल्यार हांव म्हणटारेन जावन आसल्यार तें काम करचें जायना. मागीर ताका
अंतपुराचे कसल सुकस रूपृषी दिसलें ताजेन ताकी एक आ शैली कसल आ शैली म्हूण म्हळ्यार तरी मिगेल इतले जन चेरडुवांत कोणेपुणे चेरडुवांनी मिगेल तरी वृद्धाप्य घेवन मांतारपण तांणी घेवचें तांगेल येवन म्हाका दिवचें तें येवन हांव घेतलें म्हणून तर जाल्यार मिगेल सकड कसकसान सकड आश आसा कसकस सकड मिगेले योजन आसाची घालेली तें परिपूर्ण करूं येता आनी परत एक दीस तांगेल येवन तांकां दिवचें आनी मिगेल वृद्धाप्य हांव घेवचें तेदन कशी हांव मांतार जावं जालेलींची हें म्हाका वृद्धाप्य आयिल्लें सैसूचें जायना म्हणून कोण आसा की चेरडून तांकां सगळें आपूण निमगीत खंय निमगून कोण ते येदू गिदू सकड आसा नवें तांगेले सकड येदू आनी तुरवो असो दोग जाणां निमगिता तांतो येदू सांगता खंय पुणें आसलें हें मांतर जालेल्यान तागेल मांतारपण आमकां दिवन आमगेलें मांतारपण ताण घेत जाल्यार ताण परत तागेलें खंयचें तें मांतारपण आमकां दितना आमी कसन जाताची आत्तां आमी येवन ताका दिवेत तागेलें वृद्धाप्य आमी घेवेत आमी वृद्धाप्य घेवन तागेलो सक्कड अनुभव घेवन जाल मागीर तें वृद्धाप्य तें कसो तें येवन आमकां दितना मांतार जाता परत आमकां कांय हेंच वाय म्हूण तशी तो म्हाका साध्य ना दुसऱ्याले जेवका जाल्यार बाबावाले निमगी हांव हाका सकड ओपना म्हूण ताणें खंयची तें बापसून दवरलेलें तसल कसल तें एक आदेश आसा तें निर्लक्ष केलें आनी ताका तो ओपन अशी पुराजणाला निमगेल्यार कोणें आयकनाची मागीर तो शर्मिश्टेल पूत आसनो पुरो तागेले निमगिताना जायत म्हणटा जायत मिगेले येवन तूं घे तुगेलें वृद्धाप्य हांव घेता म्हूण सांगून ताणें तागेलें येवन काण बापसू दिलें बापसूल वृद्धाप्य कसने हाण घेतलें तेजे भितर कोण म्हाका येवन दिवच्याक ओप्पोन इचकी त्या चेरडुवांक सकड तुमकां खंयची आनी सार्वभौम जावन आशी तसली योग्यता येना तुमी खाली मंडलाधिप जावन मात्र आसताचे अशें म्हूण एक शापूय दिलो येयातीन पुरूक ताणें चांग गौरव दिलो अशी पुरूल कसल येवन असो स्विकार केलें तागेलें वृद्धाप्य पुरूक दिलें अशी येयाती तरणाट जालो भारी चंद जालो सान प्रायशी जालो अशी दिवस 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 गेल मागीर ताका कितलें हें केलें रे हांतू एक नवने जैसूच म्हूण ना उज्ज्याक तरी तूप घाल्यार उज्जो नीवन वचना उज्जो तो उजवाडता वता प्रखर जाता वता न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यति हविषा कृष्ण वर्त्मैव भूय एवाभिवर्धते जीर्यन्ति जीर्यत केशा दंता जीर्यन्ति जीर्यतः जीविताशा धनाशा च जीरितोपि न जीर्यते मनुष्याले प्रखर जलेल तसल आश ही कसले कॅस सकड उद्रून मात्तें तें बोळ जाता आंग सकड जर्जरीत जाता जलरीची वांची तशेल आशा आनी दुड्डवाची आशा धनाशांचे तें कितलें पळय रे उण जायना येयातीक अशी भोगता 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 गेल मागीर एक दीस हो संवसार म्हणचे तसलो आश पावनू 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 जावची म्हूण ना हे संवसार म्हणचे तसलो असार जावन आसा निसार जावन आसा अशें म्हूण ताणें लेखून ताणें परत तागेल कसन तें येवन घेतिल्लें आसा तागेल चारडा दिता पुरूक आनी तें वृद्धाप्य तो स्विकार करता मागीर तो तपस करच्याक मुखार सून रान्ना वचून मुक्ती पावता
तागेल कालानंतर ते राज्य पुरू आಳ್विಕೆ करता ताका ते अधिकार तागेले बापसूल निमित्त आयल तसलो हांगा ती खंयची ती ययाती आनी पुरूल काण येता. मागीर अशी ययाती आनी पुरू हांगेले दोग जाणाले तुकून आयल तसल ते वंश खंयचेस तो मुखारसून वत खंय. मागीर कुरुक्षेत्राची काण येता. कुरुक्षेत्राची काण म्हळ्यार कुरुक्षेत्र निर्माण केलेल्यांची कुरू म्हणचे तसल एक रायान कसल एक वैशिष्ट्यपूर्ण जावन आशिल्लें तसलें व्यक्तित्व घेवन आशिल्लें तसलें तो राज म्हूण सांगल्यार आयचे राजकारणींक चांग निदर्शन दिव तसल रायशी तो तितलो चांग राय धर्मिश्ट ताणें प्रयागांत आसून राज्यभार करत आसतना तागेल राज्यांत बरगाल येत खंय. ते बरगाल आयल तवळी कसं करचें जन कश्ट पावताची खावच्या ना पिवच्या ना असल कश्ट येयल तेन्ना हांव कृशी करता म्हणून तोच कृशी करूंक भायर सरता. भांगराचे नेगील घेवन भुंयक कोसुच्याक तो प्रयाग सोण कुरुक्षेत्रा येत खंय. कुरुक्षेत्रा येवन कृशी करच्याक यमाल वाहन जावन आशिल्लें तसलें वृषभ न्हय ताका रड्ड्याक यमाल वाहन रड्ड्याक घेता. ईश्वराल वाहन नंदीक घेता. रड्डो आनी नंदी हे दोनीच घेवन न्हू भांगरा नेगिलाक बांदून तो कृशी करता खंय. कृशी करच्याक ताणें खंयची ते एक क्षेत्र विंचून घेतला कुरुक्षेत्र म्हणचे तसलें. अशें कुरुक्षेत्रा वचून कृशी करच्याक राबला म्हळ्ळे कोडले भगवान विष्णू परमात्मा तागेला घेत खंय. क्षत्रीय जावन आशिल्लें तसल तूं कसन करच्या भायर सरला. तेदना तो सांगता पुरा कडेन बरगाल आसा ते बरगाल निवारण करचे खातीर जावन हांव कृशी करता पळया. हांवच कृशी करता पळय हो यमालो वाहन रड्डो हो ईश्वराल वाहन नंदी हांकां दोग जाणांक घेवन हांव कृशी करता. परमात्मा हांसता खंय. कसन जालां तुका खंय बरगाल ना. धन धान्य सकड राशी राशी आसाची तूं नुस्ती तरी हें कृशी करचें. तूं अशें सकड कसले करता अशें म्हण निमित्ताना तो सांगता खंय कोरू. परमात्मा पळय तूं सांगेल कृशी खंयचें आसा धनधान्य नवें तें न्हय. जनालांतो धर्म ना न्याय ना परस्पर जावन आशिल्लें तसलें उपकार भावन ना दान करचें ना धर्म मार्गार चलती ना हक्क बरगाल आयला. खंयचे मनुश्या लागीं आस्का जालेल की राज्यांत सुभिक्ष पावच्याक जनांनी चांग वाटेर वचका की तें ना. तें आशे खातीर जावन हांव आतां कृशी करच्या भायर सरला. हो पळय वे तले तूं तें नेगील घेवन हुडिता वसा तुगेले फाटी मागशें हांव बी घालता येता. बी खंय आसा. परमात्मा निमगोचे बी खंय आसा. बी खंय आसा म्हण दाखयता देवा. मिगेल अंगांत भरलेलं रगत न्हय बी भरल्या कातरून दाखयता सकड न्याय धर्म पूरा बियो देवा दिसता खंय. अशी ही काणी ते देवान ताका पळोवन ताका सहकार दिता खंय. तुगेली शक्ती तुगेले एक नमुने निश्ठा प्रजापालने खातीर जावन तुगेले आशीत असल कसले एक धर्मश्रद्धा जीवन प्रीती म्हाका भारी खूश जाली अशें म्हूण सांगून तांणी खंयचे ते एक नमुने ते कृशी करचे तसले खंयचे धर्मा कृशी न्यायाचे कृशी
खंच ते एक नवने जनांक जाव काजल तस सुभिक्षा थी तत्वारी नीतीरी मौल्यारी येऊन पावचित असेल कृषी ते करत खै तस दवच सुनो देवताक सांगता खंचे एक क्षेत्र तुवें कृषी कोरका म्हणून सकड ते विंचून घेतीलस की ते कुरुक्षेत्र म्हणून जावो खंची तू ते क्षेत्र आणतो धर्म बीज घालून घेणं धर्म उद्धार करचा तू प्रयत्न करत की ते धर्मक्षेत्र म्हणून मुखारी ख्यात पव अश म्हणून सांगता तशें भगवद्गीतेंचे तसलं वाक्य हे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुरुवत संजय अशी ते हे रायाल निमित्ती कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध जाता थंय धर्माचे खंयची ते एक व्यवसाय मुखार सून वतकय मागीर ते पुरूक 4 जण चेरडून जाताची सुधन्व सुधानु परीक्षित आनी प्रवर आजीक आमी ही काणी हांगाक राबून मुखावेल काणी फाय मुखार शिताची कृष्णार्पणमस्तु.